चिकोडी येथील चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखाना येथे बुधवारी 11 मार्च रोजी हंगाम 2025-26 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ऊस तोडणी व वाहतूक कामगारांसह ऊस शेतातील कर्मचाऱ्यांचा स्वागत व सत्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला। कारखान्याचे संस्थापक प्रभाकर अण्णा कोरे, केएलई संस्थेचे नवे कार्यकारी अध्यक्ष अमित अण्णा कोरे तसेच कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने चालू हंगामात तब्बल 10,60,000 मेट्रिक टन ऊसाचं यशस्वी गाळप करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे। कार्यक्रमाच्या प्रारंभी व्यवस्थापन मंडळाचे सदस्य भरतेश बनवणे यांनी प्रास्ताविक करताना कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकरी सदस्यांचे तसेच कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगारांचं मनापासून अभिनंदन केलं। ऊस तोडणी व वाहतूक कामगारांनी घेतलेल्या कष्टामुळेच कारखान्याचा गाळप हंगाम यशस्वीपणे पूर्ण झाल्याचं त्यांनी नमूद केलं। यावेळी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आर.बी. खंडगावे यांनी आपल्या भाषणात ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी व वाहतूक कामगार तसेच कारखान्यातील सर्व कर्मचारी व कामगारांचे हंगामात घेतलेल्या परिश्रमाबद्दल आभार व्यक्त केले। सर्वांच्या सहकार्यामुळेच कारखाना सातत्यानं प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं त्यांनी सांगितलं। कार्यक्रमाचं स्वागत भाषण कारखान्याचे वरिष्ठ महाव्यवस्थापक ऊस एन.एस. हिरेमठ यांनी केलं, तर आभार प्रदर्शन ऊस विकास अधिकारी सचिन मोपगार यांनी केलं। या प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अजितराव देसाई, चेतन पाटील, अण्णासाहेब इंगळे, रामू म्हैसाळे, भीमगौंडा पाटील तसेच कारखान्याच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, कामगार, ऊस तोडणी व वाहतूक व्यवस्थापक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ऊस तोडणी व वाहतूक कामगारांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। या सत्कारामुळे कामगारांमध्ये आनंद व उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। मराठी एस न्यूजसाठी मलिक वाळहून अमर माने।